तर आहे खूप जण मला असं बोलतात की तुम्ही इंग्लिश मध्ये बोला किंवा हिंदी मध्ये बोला, पण माझ्या चॅनलचा मोटोच हा आहे की मराठी माणसांपर्यंत या सगळ्या इन्फॉर्मेशन पोहोचवणं. कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते किंवा स्कूलमध्ये होते तर या सगळ्या गोष्टी ना माझ्यापर्यंत येत नव्हत्या. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मजेत. तर आज मी ऑफिसमध्ये आली आहे आणि मला असं वाटलं की आज जरा एक व्हिडिओ बनवते, म्हणून मी एक टॉपिक चूज केलाय. तो म्हणजे ज्या पण मला कमेंट्स मधून क्वेश्चन्स येतात ना, त्याचे मी फुल ऑन आन्सर्स देणार आहे या ब्लॉग मध्ये. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण. कमेंट्स मध्ये जे पण क्वेश्चन्स होते ना, म्हणजे आपला हा पहिला क्वेश्चन अँड आन्सर्सचा व्हिडिओ असणार आहे, जो तुमचे क्वेश्चन्स आणि माझे आन्सर्स असणार आहे. आणि सगळे LTI माइंड रिलेटेडचे जे क्वेश्चन्स आहेत ना, त्याचेच मी आन्सर्स देणार आहे. तर आणि त्याच्यासोबत दुसरे पण काही खूप जणांनी क्वेश्चन्स विचारले, तर त्याचे पण मी आन्सर्स देते. तर फर्स्ट असा क्वेश्चन आहे की तुमचं शिक्षण काय झालंय आणि तुम्ही कोणत्या पोस्टवर काम करता, म्हणजे माझ्या संबंधात आहे हे. तर मी सांगते की मी ना सेंट मीराज कॉलेज फॉर गर्ल्स पुणे इथून BSc कम्प्युटर सायन्स कम्प्लीट केलेलं आहे, जे की कोरेगाव पार्कमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर LTI माइंट्रीमध्ये माझी सध्याची पोस्ट आहे सिनियर डेटा इंजिनियरची, जी आधी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर होती, पण मी डेटा सायन्समध्ये असल्यामुळे आता त्यांनी ती चेंज करून सिनियर डेटा इंजिनियर अशी केली आहे. त्याच्यानंतर आहे की कोणतं ऑफिस बेस्ट आहे, तर पुण्यामधलंच आहे. एक म्हणजे क्युबिक स्पार्क जे हिंजेवाडीमध्ये आहे, आणि सेकंड आहे ICC जे शिवाजीनगरमध्ये आहे. तर या दोन मधलं कोणतं बेस्ट आहे असं त्यांना विचारायचं होतं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ICC मध्ये ना ज्या फॅसिलिटीज आहेत ना, म्हणजे जिम म्हणा किंवा गेम्स झोन आहे ना, तो कमी आहे. चर जे आहे ना ते खूप छान आहे ICCच्या ऑफिसमध्ये, जे की तुम्हाला म्हणजे खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं ऑफिसमध्ये, खूप भारी आहे. आणि सध्या मी किड्स रूम मध्ये बसलेली आहे, तर हे पण मी तुम्हाला एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये दाखवेन. त्याच्यानंतर आहे क्युबिक स्पार्कचं ऑफिस हिंजेवाडीचं. तर तिथे काय आहे ना की तिथे खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे जिम्स आणि गेम्सचा झोन आहे ना, तो खूप मोठा आहे तिथे. तर त्याचा पण मी एक सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि मी खाली एक म्हणजे देईलच कमेंटमध्ये पिन करून त्याच्या लिंक्स, तर ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. वर्किंग आवर्स जे आहेत ना ऑफिसमध्ये सध्या, तर त्याची काय पॉलिसी आहे असं त्यांना विचारायचंय. म्हणजे मिनिमम 9 आवर्स ऑफिसमध्ये यायलाच हवंय की त्याच्यापेक्षा काही वेगळं, असं त्यांना विचारायचंय. तर ते त्याच्यासाठी सांगते की सध्या वर्क फ्रॉम ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम दोन्ही पण चालू आहे, म्हणजे हायब्रिड मॉडेल आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा पण आम्ही ऑफिसला येतोय ना 2 days पर वीक आहे, आणि 6 आवर्स कंपल्सरी ऑफिसमध्ये असलं पाहिजे असं आहे. आणि बाकीचे उरलेले 3 आवर्स आपण घरी सुद्धा कंप्लीट करू शकतो. हे एक आहे. त्याच्यानंतर एक ऋषिकेश म्हणून आहे, त्याचं म्हणणं असं आहे की IT मध्ये जॉब कसा मिळवायचा आणि तुम्ही कसा मिळवलाय जॉब. तर माझं सांगते की मी 2017 मध्ये कंप्लीट केलेले BSc कम्प्युटर सायन्स. आणि त्याच्यानंतरून मला कॅम्पसमध्ये खूप सारे, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये खूप सारे कॅम्पसच्या कंपनीज, म्हणजे कॅम्पसमधून कंपनीज येत होत्या, पण तिथे काय माझं सिलेक्शन झालं नव्हतं. मी ब्लॉग्स मधून सुद्धा सांगितलेले, तुम्ही पाहिलंच असेल. मग मी त्याच्यानंतर आहे ना एक Naukri.com वरती प्रोफाईल क्रिएट करून ठेवला होता, आणि त्याचबरोबर मी जेटकिंग मध्ये एक कोर्स सुद्धा करत होते. तर तो करता करताच आहे ना मला Naukri.com वरून म्हणजे अपडेट्स आले होते की इथे जॉब ओपनिंग्स वगैरे आहेत. तर मग ते TCSचं होतं, TCS BPSचा तो कॉल होता. मग मी तो इंटरव्ह्यू दिला होता. जरी तो BPSचा कॉल असला तरी आम्हाला प्रोजेक्ट हा ITचाच भेटणार होता, म्हणून मग मी तिथे एंटर केलं, सगळं राऊंड्स वगैरे क्लिअर केले, आणि मला TCS मध्ये जॉब भेटला. आणि मी तिथे जाऊन सुद्धा IT मध्येच काम करत होते. तर अशा पद्धतीने मला माझा फर्स्ट जॉब भेटला होता. त्याच्यानंतर आहे खूप जण मला असं बोलतात की तुम्ही इंग्लिशमध्ये बोला किंवा हिंदीमध्ये बोला, पण माझ्या चॅनलचा मोटोच हा आहे की मराठी माणसांपर्यंत या सगळ्या इन्फॉर्मेशन पोहोचवणं. कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते किंवा स्कूलमध्ये होते तर या सगळ्या गोष्टी ना माझ्यापर्यंत येत नव्हत्या. त्यामुळे मला असं वाटतं की
मराठी माणसांपर्यंत IT मधल्या खूप साऱ्या गोष्टी कळाव्या, त्यांना IT मध्ये जॉब कसा भेटतो, काय प्रोसेस आहे, सगळं कळावं म्हणून मी ब्लॉग्स हे मराठीमध्येच बनवते. जर ज्यांना पण कुणाला असं वाटतं ना की हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ब्लॉग असला पाहिजे किंवा त्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्समधून मला विचारा. मी नक्कीच तुम्हाला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा रिप्लाय देईल. आणि एक अजून क्वेश्चन आहे, तो पण इंटरेस्टिंग आहे. तर LTI माइंडट्रीचं कल्चर कसं आहे असं मला खूप जण विचारतात. तर त्याचं आन्सर्स मी असं देईल की ते ना तुमच्या प्रोजेक्टवरती डिपेंड आहे. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट आहे ना तो कसा आहे किंवा तुम्ही कोणत्या स्किल सेटवरती काम करताय याच्यावरती ते डिपेंड आहे. तर माझा प्रोजेक्ट आहे ना तो एकदम कूल आहे. मी स्नोफ्लेक वरती काम करते. तर स्नोफ्लेक मध्ये क्वेरीज आणि डेटा पाईपलाईन वगैरे हे सगळं असतं, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. तर याच्यावरती मी काम करते आणि माझी टीम खूप भारी आहे, सगळे सपोर्टिव्ह आहेत. ऑलमोस्ट आमची 60+ ची टीम आहे. सगळेजण एकत्र मिळून काम करतात, त्याच्यामुळे कोणताच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे माझ्यासाठी तरी LTI माइंडट्री मध्ये सगळं कूलच आहे. असा हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा सुद्धा असू शकतो. तर येणाऱ्या सिरीज मध्ये मी म्हणजे ते तुम्हाला दाखवणारच आहे, ते पण तुम्ही बघत राहा. तर अजून पण खूप साऱ्या कमेंट्स आहेत तर त्याच्या आपण उत्तर देऊया. तर अजून पण खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तर मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जो सॅलरीच्या रिलेटेड आहे, जो 1 year अगोच आहे, जेव्हा LTI माइंडट्री जस्ट मर्ज झालं होतं. म्हणजे माइंडट्री आणि LTI दोन्ही मर्ज झालं होतं. तर त्या व्हिडिओवरती ना खूप सारे क्वेश्चन्स आहेत सॅलरी रिलेटेड किंवा जॉईनिंग डेट बद्दल. तर जॉईनिंगचं खूप जण मला विचारतात की आम्हाला जॉईनिंगच भेटत नाहीये. तर जे पण कॅम्पसवाले रिक्रूट असतात ना तर त्यांचं जॉईनिंग हे लेटच होतं. खूप कमी असतात ज्यांना खूप लवकर जॉईनिंग भेटतं, असा माझा तरी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप जणांशी बोलल्यानंतर हे समजतं. तर त्याच्या बेसिसवरतीच मी तुम्हाला सांगतेय. तर एक क्वेश्चन आहे, तर मी ते तुम्हाला सांगते की एक विघ्नेश म्हणून आहे, तो बोलतोय की आय गॉट सिलेक्टेड फॉर अ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इन माइंडट्री. इट हॅज बीन अ मंथ दॅट आय हॅव रिसिव्ड द ऑफर लेटर बट स्टील नॉट द जॉईनिंग डेट अँड द डॉक्युमेंट्स आर नॉट व्हेरीफाईड येट. कॅन यू क्लॅरिफाय इट फॉर मी? सो तर हे काय आहे की हा जो आहे ना ग्रॅज्युएट इंजिनियर आहे, म्हणजे तो कॅम्पसचाच रिक्रूट आहे. तर मग कॅम्पसचा रिक्रूट असेल ना तर व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणा किंवा जॉईनिंग डेट म्हणा या सगळ्यांसाठी वेळच होतो, कारण की ते ॲज पर रिक्वायरमेंट्स घेत असतात कॅम्पस रिक्रूटला, कारण त्यांना आधीचा एक्सपिरियन्स नसतो. त्यांना जॉईनिंग डेट घेतल्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी पण पाठवावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी बजेटच्या पण असतात, तर त्याच्यानुसार ते डेट ऑफ जॉईनिंग वगैरे सगळ्यांना वेगवेगळं देतात. जरी एकाच बॅचची मुलं असली ना तरी सुद्धा सेमच डेट ऑफ जॉईनिंग भेटेल असं काही नसतं, प्रत्येकाला वेगवेगळं असू शकतं. हे LTI माइंडट्री मधलं स्पेसिफिक आहे की म्हणजे वेळ लागतो थोडासा, पण तुम्हाला भेटेल असं मी सांगते, पण वेळ लागेल. तर हे एक आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग आहे हा क्वेश्चन. तर ही साक्षी आहे. साक्षी क्वेश्चन विचारतीये की मी MNC मध्ये जॉब करत आहे आणि तिला 1.5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि तिला स्विच करायचंय कंपनी. तर माझं सजेशन विचारतीये ती. तर मी तिला असं सजेशन दिलंय म्हणजे की 1.5 इयर नंतर लगेच स्विच करण्याची काही गरज वाटतीये का तुला? तर ती असेल तर काही प्रॉब्लेम्स असतील तरच स्विच करावं असं मला वाटतं. कारण 1.5 इयर म्हणजे जास्त काही स्किल्स आपण शिकलेलेच नसतात. त्यामुळे मला असं वाटतं की 1.5 इयर्समध्ये लगेच कंपनी स्विच करण्यापेक्षा ज्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम करताय ना त्याच्यातून तुम्ही शिकत राहा. जास्तीत जास्त तुमचा जो स्किल सेट आहे ना तो स्ट्रॉंग बनवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या कंपनीमध्ये तुम्ही जाणार आहात ना तर तेव्हा ते खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही न्यू असताना, न्यू ट्रेनी किंवा
फर्स्ट इयर एक्सपिरियन्समध्येच आहात तर तुम्ही तुमच्या स्किल सेटवरती जास्त प्रेफर करा की तुमचं स्किल सेट किती स्ट्रॉंग बनणार आहे. कारण आपण जसं जसं पुढे जातो ना तर आपल्या स्किल्सवरती लक्ष न जाता आपण प्रोजेक्टवरती जास्त फोकस करत असतो. त्यामुळे स्टार्टिंग इयर्समध्ये तुम्ही स्किल सेटवरतीच जास्त हे केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. असे खूप सारे क्वेश्चन्स येतात की ज्याच्यामध्ये खूप जण विचारतात की मला 4 lakhsचं पॅकेज भेटलंय तर इन हँड सॅलरी किती असेल. कोण विचारतं की 11 लाखची मला भेटली आहे LPA तर त्याचं इन हँड किती असेल. तर या सगळ्या क्वेश्चन्सवरती एकच आन्सर आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करा की एवढ्या याच्यावरती तुमचा टॅक्स किती कट होईल, तुमचा PF किती कट होईल आणि तुमचं हेल्थ इन्शुरन्स जो आहे ना तो किती कट होईल. तर हे सगळं कट करून तुमची जेवढी राहील ना तेवढी तुमची इन हँड सॅलरी असणार आहे. LTI माइंट्री मध्ये ना अजून एक गोष्ट आहे जी म्हणजे VPF आहे. तर VPF म्हणजे व्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड. तर हा जो आहे ना तो एक्स्ट्रा आपण कट करू शकतो आपल्या सॅलरीमधून, ज्याच्यामुळे ना आपला टॅक्स पण सेव्ह होतो. तर हे प्रत्येकाचं स्वतःचं मत आहे. म्हणजे जर तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल करायचं तर नाही करू शकत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट याच्यासाठी, तर VPF तुम्ही एकदा स्टार्ट केला ना तर तो 5 इयर्ससाठी ना लॉक असतो, तोपर्यंत आपण त्याला काढू नाही शकत. तर 5 वर्षानंतरच आपण त्याचा यूज करू शकतो, म्हणजे काढू शकतो किंवा तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही त्याच्यासोबत करू शकता. रिझन्सनुसार आपण PF जसा काढतो ना तसा VPF आपल्याला 5 वर्षानंतर काढता येतो. हा अजून एक क्वेश्चन आहे जो मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावा. तो म्हणजे की कॅम्पस रिक्रुटमेंट नंतर तुम्हाला एक म्हणजे मला तर नाही, कारण मी ॲज एक्सपिरियन्स जॉईन केलेलं आहे LTI माइंट्रीमध्ये, पण ज्यांनी पण कॅम्पसमधून जॉईन केलेला आहे ना LTI माइंट्रीमध्ये तर त्यांच्यासाठी ना ट्रेनिंग पिरियड असतो ना जो 6 मंथचा असतो. तर त्याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया काय आहे असं एकाचं म्हणणं आहे. नाव नाहीये तिथे मेन्शन, असं वेगळंच काहीतरी आहे. तर ट्रेनिंगमध्ये ना 70% अँड अबोव्हचा पासिंग क्रायटेरिया आहे. आणि जर का त्याच्या खाली असेल ना पर्सेंटेज आपल्याला ट्रेनिंगमध्ये भेटले तर असं खूप जणांचं म्हणणं आहे की तुम्हाला डायरेक्ट टर्मिनेट करतात. तर मला तरी असं वाटत नाही की डायरेक्ट टर्मिनेट करतात. तर तुम्हाला अजून एक म्हणजे 3 चान्स असतात ती एक्झाम देण्याचा. तर 3 मध्ये तुम्हाला ते 70% मिळवावेच लागतात. जर का फर्स्ट टाइम नाही भेटले तर सेकंड टाइम तरी भेटायलाच पाहिजेत असं मला वाटतं. तर आणि तो ट्रेनिंग पिरियड खूप छान असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. त्यामुळे ते तुम्ही शिका आणि 70 अबवच आणा. फर्स्टमध्ये नाही, अटेम्प्टमध्ये नाही झाले तर सेकंडमध्ये तरी भेटलेच पाहिजे. तर हा पासिंग क्रायटेरिया आहे ट्रेनिंगचा. डिजिटल व्हेरिफिकेशनसाठी किती वेळ लागतो LTI माइंट्रीमध्ये असं विचारलेलं आहे एकाने. तर जे एक्सपिरियन्स असतात ना त्यांच्यासाठी व्हेरिफिकेशन हे लवकर होतं, कारण की ते बेस्ड ऑन प्रोजेक्ट रिक्वायरमेंटच एक्सपिरियन्स लोकांना घेतात. तर ते मॅक्झिमम 2 वीक्स असतं एक्सपिरियन्ससाठी. आणि कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी ना ते म्हणजे वेळच लागतो थोडासा. तर हे तुम्ही लक्षात घ्या. अजून एक क्वेश्चन आहे वैशू कडून. तर वैशू बोलतीये की फ्रेशर्ससाठी म्हणजे फ्रेशर्स ॲज अ फ्रेशर आहे ती आणि तिला जावा डेव्हलपरचा रोल भेटलेला आहे. आणि तर तिला असं विचारायचं की LTI माइंट्रीमध्ये वर्किंग आवर्स किती आहेत. तर तिने असं ऐकलं होतं की 9 आवर्स डेली आहे आणि नाईट शिफ्ट पण करावी लागेल. तर मी असं सांगते की सध्या तरी हायब्रिड मॉडेल आहे आणि अगेन की प्रोजेक्टवरती डिपेंड आहे तुम्हाला नाईट शिफ्ट भेटणार का डे शिफ्ट भेटणार. जसा तुमचा प्रोजेक्ट असेल तशी तुमची शिफ्ट असणार आहे. आणि सध्या तरी हायब्रिड मॉडेल आहे, त्याच्यामुळे 2 डेज आणि 6 आवर्स पर वीक हे कंपल्शन आहे आवर्सचं. तर हे क्वेश्चन आहे रोशनीचा. तर ती बोलतेय की ती ना 7th सेम मध्ये आहे इंजिनिअरिंगच्या आणि तिला LTI माइंट्रीचं प्लेसमेंट भेटलेलं आहे. तर तिला काही डाऊट्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की प्रोसेस काय आहे आफ्टर बिंग प्लेस्ड इन LTI माइंट्री. इज देअर एनी टाइमलाईन फॉर रिसिव्हिंग माय ऑफर लेटर, म्हणजे तिचं ऑफर लेटर. त्याच्यानंतरून ती विचारते कॅन आय रिक्वेस्ट अ प्रेफर्ड जॉब लोकेशन ऑर विल इट बी असाइन्ड बेस्ड ऑन कंपनी. तर याच्यासाठी काय माहिती का
ऑफर लेटर जे आहे ना ते मी आधी पण सांगितलंय की कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी डेट्स स्पेसिफिक नसतात, ते ॲज पर दी रिक्वायरमेंट्स असतं प्रोसेसनुसार. आणि ऑनबोर्डिंग प्रोसेस जी आहे ना LTM एंट्रीची ती एकदम स्मूथ आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि लोकेशनसाठी तुम्ही प्रेफर्ड लोकेशन 3 देऊ शकता, तर त्याच्यामधलं जे फर्स्ट आहे ना तेच भेटतं. खूप रेअर केसमध्ये सेकंड लोकेशन तुम्हाला भेटू शकतं. आणि ऑनबोर्डिंग प्रोसेस वगैरे सगळं खूप स्मूथ आहे, HRs वगैरे खूप फ्रेंडली आहेत, म्हणजे ऑनबोर्डिंग प्रोसेसमध्ये ना काहीच इश्यू येत नाही. तर असा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतरून एक अजून एक क्वेश्चन आहे, करंटली आय एम हॅव्हिंग कॅपजेमिनी अँड LTM एंट्री ऑफर, तर विच इज बेस्ट. तर ह्या बेस्ट 2 कंपन्यांची नावं देतात आणि विचारतात की कोणती बेस्ट आहे. तर बघा, मी तर LTM एंट्रीमध्ये आहे ना, तर मी काय बोलणार की LTM एंट्री इज बेस्ट आहे. पण अजून एक त्याचा व्ह्यू मी तुम्हाला सांगते की जर का तुम्ही माझं सजेशन विचारलं ना, तर मी सांगेन की जिकडे तुम्हाला म्हणजे पैसे जास्त मिळतात आहे ना, तुम्ही तिकडेच जा. कारण की एकदा कंपनीमध्ये आलं ना तर हाईक होणं किती होईल याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तुम्हाला जिकडे पॅकेज जास्त भेटतंय ना तुम्ही तिकडेच जावं. आणि कोणता रोल आहे हे पण चेक करा आणि त्याच्यानुसार जा. तर हे बेस्ट आहे ना, हे सारे क्वेश्चन्स खूप जण विचारतात. एकाने पण विचारलं होतं विप्रो आणि LTM एंट्री दोन्हीपैकी कोणतं बेस्ट आहे आणि मी कोणतं जॉईन करू. तर याच्यासाठी पण सेम आन्सर आहे की जिकडे तुम्हाला पैसे जास्त मिळतात आहे ना तुम्ही तिकडेच जा. कारण की नंतरच्या हाईक्सचा काही भरोसा नसतो, कधी जास्त होते कधी कमी होते. त्यापेक्षा तुम्ही आधीच तुमचं पॅकेज जास्त घ्या ना, म्हणजे तुमच्यासाठी पण सोयीचं आहे. आणि नंतरचा प्रश्न आला की तुम्हाला म्हणजे कोणती बेटर आहे वगैरे हे डिसाईड करणं. कारण की कोणत्या पण आपण कंपनीमध्ये गेलो ना तर आपण काय बघतो की तिथे आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स होतंय का वगैरे. तर या गोष्टी सगळीकडे होत असतात, पण कशानुसार आपण काय काम करतोय आणि कसं काम करतोय याच्यावरती ते डिपेंड असतं. त्याच्यामुळे स्वतःला प्रिपेअर्ड ठेवा. जे पण काम भेटणार आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलर टाइम वगैरे देण्यासाठी कसं काम भेटतंय हे सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे. तुमची वर्क लाईफ बॅलन्स कशी असणार आहे. आणि जॉब सिक्युरिटीचा जर का मुद्दा असेल ना तर जॉब सिक्युरिटी म्हणजे ठेवणं हे सुद्धा आपल्याच हातात असतं. जितकं तुम्ही तुमच्या स्किल्सला परफेक्ट ठेवणार तेवढे तुमचा जॉब हा सिक्युअर असणार आहे. त्याच्यामुळे हे कंपनीवरती डिपेंड करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला फोकस करा त्याच्यासाठी. तर तुमचा जॉब पण सिक्युअर राहील आणि तुमची वर्क लाईफ बॅलन्स आहे ना ती सुद्धा परफेक्ट राहील असं मला वाटतं. तर तुमचं काय मत आहे ना हे मला कमेंट्समधून सांगा. आणि हा आपला फर्स्ट क्वेश्चन आणि आन्सर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा खूप जणांसोबत. आणि आपले 1000 सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेलेच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की माझ्या चॅनलवरती तुम्ही बघताय व्हिडिओज. मला खूप छान वाटतंय. आणि त्याचबरोबर माझे 1000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट झालेले आहेत. तर माझा असा प्लॅन आहे की LTM एंट्रीमध्ये ना मी सध्या एक प्लॅन करते काहीतरी नवीन आणि खूप छान. ते लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा. आणि असे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला कमेंट्समधून नक्की सांगा. चला आत्तासाठी बाय बाय.